नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. आणि तो म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि महागाई मदत म्हणजेच डीआर यामध्ये 2% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या केंद्र कर्मचाऱ्यांना 58% दराने डीए दिला जातो आणि ताज्या महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हा दर 60% जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. ही वाढ लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये थेट वाढ होईल. डीए म्हणजे वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जाणारा भत्ता असून तो वर्षातून 2 वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलैपासून लागू केला जातो. या दराची गणना ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे AICPI निर्देशांकावर आधारित असते. मागील काही महिन्यात महागाई निर्देशांक सातत्याने वाढताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही 2% वाढ अपेक्षित मानली जात आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 25,000 रुपये असेल तर 58% डीएमध्ये त्याला 14,500 रुपये मिळतात. पण 60% दर लागू झाल्यास ही रक्कम 15,000 रुपये होईल. म्हणजेच दरमहा 500 रुपयांची वाढ होईल. ज्यांचे बेसिक जास्त आहे त्यांना यापेक्षा जास्त फायदा होणार आहे. निवृत्ती वेतनधारकांसाठी डीआर हा त्याच टक्केवारीने वाढतो, त्यामुळे पेन्शनधारकांनाही समान दिलासा मिळणार आहे. साधारणपणे जानेवारीपासून लागू होणारी डीए वाढ मार्च किंवा एप्रिल महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिकृतपणे जाहीर केली जाते आणि त्यानंतर वाढीव रक्कम एरियर्ससह दिली जाते. म्हणजे जानेवारीपासूनचा फरक एक रकमी खात्यात जमा होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक बोनस मिळाल्यासारखा फायदा होतो. सध्या 60% डीए हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण डीए 50%च्या पुढे गेल्यानंतर काही भत्त्यांच्या रचनेत बदल करण्याबाबत पूर्वीही निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे पुढील काळात HRA आणि इतर भत्त्यांमध्ये सुधारणा होण्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. याचबरोबर 8व्या वेतन आयोगाच्या मागणीला देखील वेग आला आहे, कारण कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की डीए सातत्याने वाढत असल्याने मूळ वेतन संरचना नव्याने ठरवण्याची गरज आहे. महागाई, इंधन दर, अन्नधान्य दर, घरगुती खर्च आणि बाजारातील एकूण परिस्थिती या सर्वांचा परिणाम डीए गणनेवर होत असतो. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे डीए वाढ लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून वाढत्या खर्चाच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबत बोलायचे झाल्यास केंद्र सरकारने डीए वाढ जाहीर केल्यानंतर अनेक राज्ये त्याच पद्धतीने निर्णय घेतात, पण तो पूर्णपणे राज्य सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असतो. डीए वाढल्यावर काही भत्ते हे बेसिक प्लस डीएवर आधारित असल्यामुळे त्यातही अप्रत्यक्ष वाढ दिसू शकते. पेन्शनधारकांना वाढीव डीआर त्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा केला जातो, त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागत नाही. मात्र पेन्शन स्लिप तपासणे आवश्यक असते. एरियर्सची रक्कम अनेकदा मोठी जमा होते आणि कर्मचारी ती रक्कम गुंतवणूक, कर्जफेड किंवा घरगुती गरजांसाठी वापरतात. मात्र एक महत्त्वाची सूचना, अधिकृत सरकारी आदेश जाहीर होईपर्यंत ही वाढ अंदाजावर आधारित आहे. अंतिम निर्णय मंत्रिमंडळ मंजुरीनंतरच निश्चित होईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. पण सध्याच्या आकडेवारीनुसार 2% वाढ जवळपास निश्चित मानली जात आहे आणि जर तसे झाले तर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा ठरेल. त्यामुळे हा अपडेट सर्व सहकारी आणि पेन्शनधारकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि पुढील अधिकृत आदेश येताच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी अपडेट रहा.